झी 24 तास एक पाऊल पुढे. याचं वृत्त झी 24 तासनं गुरुवारी प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे महापालिकेत पळापळ सुरू झाली आहे. झी 24 तासच्या प्रश्नांना टाळण्यासाठी विद्यमान नगर सचिवांपासून ते स्थायी समितीच्या अध्यक्षांपर्यंत सगळेच जण वेगवेगळे मार्ग अवलंबवताना दिसले. विद्यमान नगर सचिव सुनील पारखी यांनी तर कहरच केला. स्वतःचं कार्यालय सोडून पारखी चक्क महापालिकेच्या एका रिकाम्या हॉलमधल्या कोपऱ्यात जाऊन बसले होते. तर स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी या विषयाची माहिती घेण्यासाठी अजून 3 दिवस लागतील असं अजब उत्तर दिले. विशेष म्हणजे स्थायी समितीनंच बाबाजी आहेर या ज्युनियर क्लार्कला या पदावर बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्याच स्थायी समितीचे अध्यक्ष या विषयाबाबत माहिती नसल्याचं उत्तर देत आहेत. बघा, आपण बघतोय, आम्ही बातमी काल दाखवली कसा एक ज्युनियर क्लार्क थेट नगर सचिव पदापर्यंत पोहोचला. स्थायी समितीच्या आशीर्वादानं तो कसा पोहोचला हे देखील आम्ही दाखवलं होतं. का त्या पदावर त्याला बसवण्यात आलं हेही आम्ही दाखवलं होतं. आणि आज या सगळ्याची प्रश्न विचारली जातील, त्याची उत्तरं द्यावी लागतील म्हणून अक्षरशः पळापळ महानगरपालिकेच्या कार्यालयात होती. जे नगर सचिव आहेत त्यांनी आपलं कार्यालय सोडलं. बाबूराव चंदेरे यांना काही माहिती नाही असं ते म्हणतायत. प्रत्यक्षात स्थायीनंच या माणसाची नियुक्ती या ठिकाणी केली आहे, अपात्र व्यक्तीची नियुक्ती केली आणि विधी विभागानं ते अयोग्य असल्याचं सांगून देखील त्या व्यक्तीकडं या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. आणि खरं त्याची चूक नाही, त्याची अण्णा बसा त्याची यादी जिथं राहून बरोबर श्याम देशपांडेला फोन चालेल. पण तुम्हाला विषय माहित नाही की तुम्ही माहिती घेऊन मग सोमवारी सांगा. विषयच माहिती नाही तुम्हाला की माहिती घेऊन तुम्ही सोमवारी सांगता. चुकीची माहिती सांगणं आणि माहिती घेऊन सांगणं ते सांगते. त्यांना नाही माहिती घ्यायचं असेल तर मी काल त्यासाठी फोन केला. तुम्ही म्हणता मुंबईला आज माहिती घेऊन निश्चित मी स्वतःहून फोन करेन. तुमचा फोन नंबर माझ्याकडे फिट आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.